तर पोट्टे यो काय म्हणता मग, जय श्रीराम. व्हिडिओ टाकायची इच्छा तर होती पण काही व्ह्यू नाही राहिले, मग म्हटलं कायच टाकता. रात्री हरिद्वारमध्ये आलो इथं, मग काकाला म्हटलं भेळ बनवून द्या मस्तपैकी आपल्याला एक. मग काकानं भेळ वगैरे बनवून दिली आपल्याला, भेळ वगैरे खाल्ली मस्त. त्यानंतर पुढे गेलो जेवण करण्यासाठी. मग जेवण वगैरे करून घेतलं मस्तपैकी जोऱ्यात. त्यानंतर मग बाहेर आलो तर मग कुल्फीवाले काका दिसले. मी म्हटलं येले नाराज करायला पुरत नाही. मग कुल्फी वगैरे घेतली हिच्यापासून आणि कुल्फी खात बाहेर आलो. मग आई गेली हो दुकानं हिंडायले, म्हणजे शॉपिंग करायला. मी म्हटलं बापा हे काही लवकर येत नाही दादा, 4-5 घंटे टाइमपास करतात. मी म्हटलं चल रे भाऊ, माझ्या भावाला घेऊन गेलो मी हॉटेलवर आणि तिथे जाऊन डायरेक्ट स्लीप झालो, म्हणजे झोपलो. आणि कारण की सकाळी आपल्याला जायचं होतं ऋषिकेशले. ऋषिकेश हे भारतातील एक खूप आध्यात्मिक शहर आहे. सकाळी उठलो तयार वगैरे झालो आणि गेलो मनसा देवीला. तिथं दर्शन वगैरे करून आलो. त्यानंतर ऑटोमध्ये बसून कॉफी वगैरे मस्त पेली आरामात आपण. त्यानंतर बॅगा वगैरे घेऊन ऑटोमध्ये बसून आम्ही आलो क्लॉक रूम साठी हरिद्वार स्टेशनवर. हरिद्वार स्टेशनमध्ये आलो. तिथं गेल्यानंतर मग थोडं गरम होत जा आपल्याला, मग शिकंजी वगैरे पेली. मग क्लॉक रूम जवळ आलो. इथं अंदर गेल्यानंतर बॅगा वगैरे ठेवल्या आणि बसमध्ये बसून निघालो ऋषिकेश एक्सप्लोर करण्यासाठी. मग ऋषिकेशमध्ये पोहोचलो. ऋषिकेशमध्ये पोहोचल्यानंतर पहिले गेलो राम झुल्यावर. थोड्या वेळ राम झुला वगैरे पाहिला. तुम्हाला दाखवायचा होता मला लक्ष्मण झुला, पण लक्ष्मण झुल्याचं काम चालू होतं. मग जेवण करायला आलो. जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर ऋषिकेशचे सुंदर नजारे पाहत टाइम कसा निघून गेला हे आम्हाला समजलंच नाही. ऑटोत पहा मी कसं बसलो बाबा. इथं तुम्ही येत असाल तर फॅमिलीपेक्षा मित्रांसोबत या, कारण की इथं काही भरपूर काही गोष्टी आहेत तुम्ही मित्रांसोबत करू शकता, फॅमिली सोबत नाही. कसं बंजी जम्पिंग, रिव्हर राफ्टिंग वगैरे. बसलो बा ऑटोमध्ये, खाली जागा नसल्यामुळे कसं तरी जा लागत होतं, पाय दुखत होता पण बसा लागत होतं. चला भेटू उद्या.